राज्यसभेचा अर्ज भरण्याआधीही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवार पक्षाचा प्रस्ताव होता। पार्थ पवारांना सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवरती उमेदवारीचा प्रस्ताव देण्यामध्ये आलेला होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भामध्ये प्रस्ताव दिलेला होता, मात्र या प्रस्तावावरती राष्ट्रवादीकडून उत्तर आलेलं नाही। मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील परिचारिका आणि विद्यार्थिनींसाठी भोजन व्यवस्था करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आलाय। या रुग्णालयामध्ये 300 निवासी परिचारिकांना सध्या 81 रुपयांमध्ये नाश्ता आणि 2 वेळेचं जेवण त्याबरोबरच चहा देण्याची योजना आहे। पण शिवसेनेचे गटनेते अमेय घोलेंकडून 81 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या जेवणाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यानंतर नायर रुग्णालयातील परिचारिका आणि विद्यार्थिनींच्या भोजन व्यवस्थेसाठी सुमारे 3 कोटी 14 लाख रुपयांचं कंत्राट हे देण्यास स्थायी समितीने आता मंजुरी दिली आहे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये चर्चेसाठी आलेल्या टाउन हॉल उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांकडून विरोध करण्यात आलाय। टाउन हॉल प्रकल्पाबाबत अनेक महत्त्वाच्या बाबींची स्पष्ट माहिती ही अद्यापही उपलब्ध नसल्याचं सदस्यांनी सांगितलंय। टाउन हॉल प्रकल्पातील सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात यावा असं सदस्यांनी प्रशासनाला सांगितलेलं आहे। या प्रकल्पामध्ये पार्किंगची व्यवस्था कशी असणार, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार, त्याबरोबरच इतर सोयी सुविधा कशा असतील याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी ही स्थायी समिती सदस्यांकडून करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचायत समिती सभापतीची निवड पार पडलेली आहे आणि यामध्ये महिला राज पाहायला मिळते। जिल्ह्यातील 8 पैकी तब्बल 7 पंचायत समितीवरती महिला सभापती आहे। यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा बोलबाला पाहायला मिळाला। तब्बल 6 पंचायत समितीवरती शिवसेनेचा सभापती निवडला गेला, तर धाराशिव आणि तुळजापूर या 2 पंचायत समितीवरती भाजपचा झेंडा फडकलाय। जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीवरती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे समसमान मतं होती। या ठिकाणी ईश्वर चिठ्ठीनं निवडली, मात्र ईश्वर चिठ्ठी ही महायुतीच्याच बाजूने निघाल्यानं शिवसेना आणि भाजपचा सभापती उपसभापती निवडला गेला। त्यामुळे जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीवरती महायुतीचं वर्चस्व हे पाहायला मिळतंय। आम्ही कामे करू आणि एकनिष्ठ कामे करू। सर्वप्रथम मी जनता पार्टीचे आभार मानते। राणादादा, मल्हारदादा आणि अर्चनाताई यांचे मी आभार मानते। त्यांनी जो विश्वास टाकला आमच्यावर तो आम्ही पूर्ण करू। अहिल्यानगर जिल्हा वन विभागाकडून गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये 58हून अधिक बिबट्या जेरबंद करण्यात आलेले आहेत। यापैकी बहुतांश बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलेलं असलं तरी काही बिबटे अद्यापही वन विभागाच्या विविध नर्सरींमध्ये ठेवण्यात आलेत। पारनेरच्या वन विभागाच्या नर्सरीमध्ये सध्या सुमारे 8 बिबटे हे ठेवण्यात आलेले आहेत। मात्र सध्या वाढत्या उन्हामुळे ज्या पिंजऱ्यामध्ये हे बिबटे ठेवण्यात आलेले आहेत ते तापत असल्यामुळे बिबट्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब वन्यजीव प्रेमींनी मांडलेली आहे। बिबट्यांना दीर्घकाळ पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आल्यास ते त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासापासून दुरावण्याची शक्यता असते। त्याबरोबरच यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक संतुलनावरती देखील परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आलेली आहे। तेव्हा संबंधित बिबट्यांना लवकरात लवकर त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडावं अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून करण्यात येते आहे। त्या बिबट्यांना आयस्पेस राहता येईल अशी जागा उपलब्ध करून द्यावी, कारण छोट्याशा जागेमध्ये इतके महिने 4 महिन्यापासून ते बिबटे आहेत आणि त्याच्यामुळं एकंदर त्यांची शारीरिक आणि मानसिक त्रास त्या बिबट्यांना होतोय आणि त्यामुळं त्यांचा अधिवास विसरण्याची शक्यता आहे। त्यामुळं वन विभागाने तात्काळ या गोष्टीमध्ये लक्ष घेऊन स्थानिक मंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे प्रकरण बिबट्याच्या दृष्टीने तात्काळ शांत करावं। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाला आज 1 आठवडा पूर्ण झालाय। शनिवारी 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती मोठा संयुक्त हल्ला केला। ट्रम्प यांनी याला ऑपरेशन इपिक फ्युरी असं नाव दिलं। इस्रायल आणि अमेरिकेच्या या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनींसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मृत्यू झालाय, तर आतापर्यंत इराणमध्ये 1332 सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय। खामेनींच्या निधनानंतर भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले। इराणनं देखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवरती क्षेपणास्त्रे डागलेत आणि त्यामुळे आखाती देशांमधील विमानसेवा ही ठप्प झाली आहे। त्याबरोबरच इराणनं हार्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीवरती त्याचा परिणाम झालाय। याशिवाय या युद्धामुळे अनेक घडामोडी गेल्या आठवडाभरामध्ये घडलेल्या आहेत। दरम्यान हे युद्ध कधी संपणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।
अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा आज 8वा दिवस आहे. शुक्रवारी इस्रायलनं इराणच्या अनेक शहरांवरती एअर स्ट्राईक केली. तेहरानसह अनेक शहरांवरती बॉम्ब हल्ले केले. तर इराणनं तेल अविववरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणमध्ये 1332 लोकांचा मृत्यू झालाय, तर इराणमध्ये अनेक भागामध्ये वीज देखील ठप्प झालेली आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला आठवडा झालाय. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ले सुरूच आहेत. इराणची राजधानी तेहरानमधील मेहराबाद या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती बॉम्ब हल्ले झाल्याचंही समोर आलंय. दरम्यान UAE-मधल्या फुजैराह शहरातील तेलाच्या साठ्यांवरती ड्रोन हल्ला झाल्यानंतर मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय. सॅटेलाइट इमेजद्वारे टिपलेल्या चित्रांमधून हे स्पष्ट होतंय. UAEच्या हवाई संरक्षण प्रणालीनं काही ड्रोन हवेमध्येच पाडल्याचं सांगितलं. मात्र ड्रोनचे अवशेष हे तेल टँक परिसरामध्ये पडल्यामुळे आग लागली आणि मोठा धूरही दिसला. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका जहाजावरती झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे आगीचा भडका उडालेला पाहायला मिळालेला आहे आणि तीच ही दृश्य समोर आली आहेत. मुंबईतल्या सायन पुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. यंदा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून येत्या 15 ऑगस्टला सायन रेल्वे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. सायनचा हा पूल बांधणीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये 7 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी मिळाल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. सायन पुलासाठीचा नियोजित खर्च हा 42,63,80,890 रुपये इतका होता, तर तो आता 49,96,433 रुपयांवरती पोहोचलेला आहे. होमिओपॅथीचं शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीनं वसतिगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. शहरातील हडको परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडलेली आहे. आकांक्षा गायकवाड असं तरुणीचं नाव आहे. मयत तरुणी ही हडको परिसरातील पद्मश्री शामराव कदम BHMS कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ज्याच्या वसतिगृहामध्ये राहत होती ते वसतिगृह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचं आहे. तर दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सदर घटना ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय. वसतिगृह संचालक जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी केलेली आहे. फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे. जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही की माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेड बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही. फीस काही असं होतं, ते फीस होय काय आहे त्याचं माहिती नाही. आता तिथं जे झालं ते कळलं आम्हाला. काय फक्त मुलगी हुशार होती. आत्महत्या माझी मुलगी करू शकत नाही. हिंगोलीतील धनगरवाडी गावामध्ये घडलेल्या विहीर चोरी प्रकरणानं नवं वळण घेतलेलं आहे. रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचा निधी काम न करता हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अखेर संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. ABP माझानं सर्वात आधी ही बातमी दाखवत हा प्रकार उघडकीस आणलेला होता. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं चौकशी करत कारवाईचे आदेश दिले आणि त्यानुसार गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. धनगरवाडी गावातील शेतकरी रामचंद्र खडसे यांनी आपल्या नावावरती रोजगार हमी योजनेमधून सिंचन विहीर मंजूर झाल्याची नोंद असताना प्रत्यक्षात विहीरच खोदलेली नव्हती आणि त्यामुळे विहीर चोरीला गेल्याची तक्रार करत माझी विहीर शोधून द्या अशी मागणी शेतकऱ्यानं दिलेल्या तक्रारीमध्ये केलेली होती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.